गुड मॉर्निंग स्टुडंट्स. सर्वांना शुभ सकाळ. मुलांनो, आज आपण मराठी विषयाचा या तासिकेत अभ्यास करणार आहोत. मराठीच्या या तासिकेत आज आपण उपयोजित लेखन हा भाग अभ्यासणार आहोत. मुलांनो, तुमच्या बोर्डाच्या परीक्षेत प्रश्न क्रमांक 5 हा उपयोजित लेखनावर विचारला जातो. त्यामध्ये प्रश्न क्रमांक 5A यात तुम्हाला 3 कृती दिल्या जातील. एक आहे जाहिरात, 2 बातमी लेखन आणि 3 कथा लेखन. तर आज आपण मुलांनो बातमी लेखन कसे केले जाते, बातमी लेखन कैसे किया जाता है, इसकी चर्चा करेंगे. हा प्रश्न तुम्हाला बातमी लेखनाचा 5 गुणांसाठी विचारला जातो. तर चला मुलांनो, बातमी लेखन आज आपण अभ्यासू. बातमी मीन्स न्यूज. बातमी म्हणजे घडलेल्या घटनेचे यथातथ्य केलेले वर्णन. यानी बच्चों, बातमी यानी न्यूज जिसका सच्चा वर्णन हम लोग करते हैं. आजच्या युगामध्ये आपल्याला घरात बसून वर्तमानपत्र, आकाशवाणी, दूरदर्शन, इंटरनेट या प्रसारमाध्यमांद्वारे सविस्तर माहिती मिळते. म्हणजे मुलांनो, कुठेही कोणतीही घटना घडली तर आपल्याला लगेच चटदिशी न्यूज कळते आणि ह्यालाच बातमी असं म्हणतात. मग आपण आज बातमी लेखन कसं करायचं असतं आणि बोर्डाच्या परीक्षेत हा 5 मार्कासाठी विचारलेला प्रश्न जो आहे हा कसा सॉल्व करायचा असतो ह्याची आज चर्चा पाहूया. सर्वात प्रथम बातमी लेखन ह्याचे नियम, ते कसे केले जाते, त्यामध्ये कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आज आपण करूया. थोडक्यात बातमी हा आजच्या जीवनातला अविभाज्य घटक आहे आणि म्हणूनच वस्तुस्थितीचे चित्रण करणारी बातमी तयार करणे म्हणजे बातमी लेखन करणे हे आज महत्त्वाचे कौशल्य ठरते. कौशल्य मीन्स स्किल. बातमी घडून गेलेल्या घटनांची त्याचप्रमाणे घडणाऱ्या नियोजित कार्याची होते, ज्यात काय घडले, कधी घडले, कोठे घडले, कसे घडले, कोण कोण उपस्थित होते, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतात. ती म्हणजे बातमी. बातमी अशी गोष्ट ज्यात मी नाही, म्हणजेच बातमी लेखनात जसे घडले तसे यथातथ्य वर्णन असायला हवे. यानी बच्चों, बातमी लेखन यानी न्यूज़, जहाँ पर वो न्यूज़, वो घटना कैसी घटी है, वहाँ पर कौन कौन मौजूद था, कोई प्रोग्राम, अगर कार्यक्रम वहाँ पर सादर हुआ है तो उसके मेन गेस्ट कौन थे, तारीख कौन सी थी, इन सभी घटनाओं की चर्चा बातमी लेखन में की जाती है. बातमी लेखनामध्ये या सगळ्या गोष्टींचा विचार केला जातो. बातमी लेखनासाठी आवश्यक गुण. एक, लेखन कौशल्य. बातमी करताना तुमच्या लेखनावर विशेष भर दिला जातो. भाषेचे उत्तम ज्ञान असणं फार गरजेचं आहे. तुम्हाला व्याकरणाची जाणीव असायला हवी. आणि एवढंच नाही मुलांनो, तर तुम्ही जी बातमी तयार कराल त्या बातमी लेखनाची भाषा, वाक्यरचना सोपी सुटसुटीत असावी. छोटे छोटे सेंटेन्स होणे चाहिए. समग्र वाचन तुम्हाला असायला हवे. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा जर तुम्ही विचार केला तर तुमची बातमी अतिशय सुंदररित्या तयार होते 5 गुणांसाठी. चला तर मुलांनो, ही बातमी तयार करण्याचे निकष म्हणजे नियम कोणते आहेत ते आज आपण अभ्यासू. बातमी लेखन लिखने से पहले कौन से नियमों का ध्यान रखना चाहिए, इसके बारे में चर्चा करेंगे. 1, शीर्षक. बातमी लेखन करताना सगळ्यात प्रथम शीर्षक यानी टायटल लिखना बहुत जरूरी है. शीर्षक लिहिणं फार गरजेचं आहे. बातमीचा मथळा हा संपूर्ण बातमीचा किंवा घटनेचा आरसा असतो. तुमचं शीर्षक अगदी अट्रॅक्टिव्ह असायला हवं, जेणेकरून तुमची बातमी वाचायलाही मजा येते. 2, दिनांक, स्थळ, कालावधी संबंधित व्यक्ती यांचा अचूक उल्लेख असावा. शीर्षक लिहिल्यानंतर तुम्हाला आमच्या वार्ताहराकडून, आमच्या प्रतिनिधीकडून या शब्दांचा उपयोग करायचा आहे. आणि त्यानंतर तुम्ही बातमी लेखनाला सुरुवात करायची आहे, ज्यामध्ये
ती घटना कधी घडलेली आहे त्याचा दिनांक, ती कुठे घडलेली आहे त्याचे स्थळ, कालावधी आणि एवढंच नाही तर एखादा समारंभ असेल, कार्यक्रम असेल तर त्या ठिकाणी मेन गेस्ट म्हणून कोणती व्यक्ती हजर होती त्याचं नाव लिहिणं फार गरजेचं आहे. 3. घटना घडून गेल्यानंतर बातमी लेखन होत असल्यामुळे बातमी नेहमी भूतकाळातच लिहिली जावी. बातमी लेखन बच्चों करते समय भूतकाल में ही वो घटना आपको लिखनी है, न्यूज़ देनी है. म्हणजे भूतकाळी क्रियापदांचा वापर करावा. 4. जनक्षोभ वाढेल, कोणाच्याही भावना दुखावल्या जातील अशी वाक्ये किंवा शब्द बातमीत नसावेत असे संकेत आहेत. यानी जब आप लोग बातमी तैयार करते हो तो किसी भी व्यक्ति के भावनाओं को ठेस नहीं पहुंचनी चाहिए. अच्छे वाक्यों का, शब्दों का यूज़ कीजिए, उपयोग करा. 5. बातमी लिहिताना प्रथम महत्त्वाची मुद्दा नमूद करून त्यानंतर त्याचा तपशील द्यावा. तुमची जी बातमी जी आहे, जे शीर्षकात तुम्ही बातमी दिलेली आहे त्याचं वर्णन आधी केलं पाहिजे आणि त्यानंतर त्या बातमीचं एकदम स्पष्टपणे उल्लेख करून तुम्हाला ती बातमी तयार करायची आहे. तर मुलांनो, बोर्डाच्या परीक्षेत प्रश्न क्रमांक 5 आ मध्ये ज्या 3 कृती दिलेल्या असतात त्यामध्ये बातमी लेखनाचा जो 5 गुणांसाठी प्रश्न आहे तो बातमी लेखनाचा प्रश्न तुम्हाला 3 प्रकारे विचारला जाऊ शकतो. ये बातमी लेखन का जो सवाल है वो 3 टाइप के तरीके से पूछा जा सकता है. पहिला प्रकार आहे दिलेल्या घटनेवर बातमी तयार करणे. सिंपल सा सवाल दिया जाता है आप लोगों को. उदाहरणार्थ तुमच्या शाळेत साजरा झालेल्या स्वातंत्र्य दिनाची बातमी तयार करा. इस पर बातमी न्यूज़ तैयार कीजिए. 2 दिलेल्या सूचक शब्दांवरून बातमी तयार करणे. आप लोग को वहाँ पर 6-7 शब्द दिए जाएंगे. उन शब्दों को इकट्ठा करके उनको यूज़ करके आप लोग को अट्रैक्टिव शीर्षक के साथ बातमी तैयार करनी है. बातमी त्या ठिकाणी तयार करायची आहे. आणि 3 कार्यक्रमाची बातमी तयार करणे. कोणताही कार्यक्रम असेल तर तो कार्यक्रम कसा साजरा झाला, त्या ठिकाणी मुख्य अतिथी पाहुणे म्हणून कोण आलेले, कधी तो झालेला, कुठे झालेला कार्यक्रम, या सर्वांची एक बातमी तयार करणे. अशा प्रकारे तुम्हाला बातमी लेखन लिहायचे आहे. तर लक्षात घ्या मुलांनो, बातमी लेखन तुम्हाला पॉलिटिक्स, राजकीय, एज्युकेशनल, शैक्षणिक, सामाजिक, वैद्यकीय अशा कुठल्याही क्षेत्रावर विचारले जाऊ शकते. फक्त या ठिकाणी बातमी तयार करताना शीर्षक, दिनांक, त्यानंतर स्थळ, त्या ठिकाणी कोण उपस्थित होते, या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला त्या ठिकाणी व्यवस्थित उल्लेख करून बातमी तुम्हाला त्या ठिकाणी 5 गुणांसाठी लिहायची आहे. तर मुलांनो, या ठिकाणी मी बातमी लेखनाचे काही विषय म्हणजे प्रश्नांची चर्चा केलेली आहे. त्यामध्ये तुमचा मराठीचा वर्कबुक जो आहे, यामध्ये मराठी वर्कबुक पेज नंबर 20 मध्ये जो बातमी लेखनाचा प्रश्न आहे तो आता आपण अभ्यासूया. बघा, या ठिकाणी मी एक बातमी तयार केलेली आहे. प्रश्न 1, दिलेल्या मुद्द्यांवरून बातमी लिहा. मुद्दे आहेत गडचिरोली, जळगाव, चंद्रपूर येथे सर्वोच्च तापमान, उष्माघात पारा 45 अंश. तर मुलांनो, हे काही शब्द जे आहेत, उष्माघात यानी गर्मी, मतलब बहुत गर्मी बढ़ी है, पारा 45 के ऊपर चला गया है. गर्मी की वजह से गडचिरोली, जळगाव, चंद्रपुर यहाँ पर लोगों को बहुत काफ़ी परेशानी उठानी पड़ी है. म्हणजे लोकांना या गर्मीचा फार त्रास झालेला होता. मग ह्या गोष्टीची बातमी तुम्हाला कशी तयार करायची आहे, या मुद्द्यांना अनुसरून बातमी कशी तयार करायची आहे त्याची चर्चा मी या ठिकाणी केलेली आहे. बघा, सर्वात प्रथम आपण त्याचं टायटल बघूया. बघा, टायटल आहे उष्माघाताने नागरिकांची केली दैना. या ठिकाणी मुलांनो, तुम्हाला टायटल अट्रॅक्टिव्ह असं टायटल मिडलमध्ये लिहायचं आहे आणि अंडरलाईन करायचं आहे. आमच्या प्रतिनिधीकडून, तुम्ही या ठिकाणी आमच्या वार्ताहराकडून पण यूज करू शकता, आमच्या प्रतिनिधीकडून पण यूज करता. प्रतिनिधी, वार्ताहर मीन्स रिपोर्टर. बघा, चंद्रपूर दिनांक 20 एप्रिल. तुम्हाला त्या ठिकाणी स्थळ, काल या ठिकाणी उल्लेख करायचा आहे.
काल चंद्रपूर येथे सर्वोच्च तापमानाची नोंद झाली. पारा 45 अंशपर्यंत चढला असून उष्माघाताच्या 3 प्रसंगाची नोंद झाली. ही उष्णतेची लाट अजून 4 दिवस तरी कायम राहील असे वेधशाळेने सांगितले आहे. गडचिरोली, जळगाव, चंद्रपूर येथे उष्णतेचा प्रकोप झाला होता. नेक्स्ट पॅरा. वाहतूक बंद असल्याने रस्त्यांवर शुकशुकाट निर्माण झाला होता. नागरिकांनी शक्यतो दुपारी घराबाहेर पडू नये असा इशारा वेधशाळेने दिला होता. या उष्माघाताने नागरिकांची फार दयनीय अवस्था झाली होती. तर मुलांनो, या ठिकाणी मी जी क्रियापद वापरलेली आहेत ती भूतकाळातील आहेत. वेधशाळा मीन्स हवामान खाता जो रहता है वो. हवामान खात्याने लोकांना आधीच कल्पना दिलेली होती की पुढे येणारे 4 दिवस फार गरमी तुम्हाला त्रास सहन करावा लागेल आणि गडचिरोली, चंद्रपूर या ठिकाणी खूप गर्मी वाढल्यामुळे बहुत गर्मी वहाँ पर बढ़ी थी, जिसकी वजह से लोग दोपहर को भी बाहर नहीं पड़ रहे थे. रास्तों पर व्हीकल्स नहीं थे. शांति, शुकशुकाट सब जगह था, शांति का माहौल था. अशा प्रकारे तुम्हाला ही 5 गुणांसाठी बातमी तैयार करायची आहे. अब बच्चों, आप लोग को आपके वर्कबुक में पेज नंबर 20 पर ये बातमी लिखनी है. तर मुलांनो, आता आपण बातमी लेखनाचा तुमच्या मराठी वर्कबुकमधला पेज नंबर 21 जो आहे तो बातमी लेखनाचा प्रश्न आता पुन्हा आपण दुसरा अभ्यासूया. बघा, तुमचं वर्कबुक समोर ठेवा आणि त्या ठिकाणी पेज नंबर 21 शाळेत पर्यावरण दिनानिमित्त वृक्षदिंडी वृक्षारोपण कार्यक्रम वनाधिकारी माननीय श्री शशिकांतराव यांच्या उपस्थितीत संपन्न. म्हणजे एका शाळेमध्ये वृक्षदिंडी वृक्षारोपण कार्यक्रम झाला आणि त्या ठिकाणी माननीय श्री शशिकांतराव वनाधिकारी फॉरेस्ट ऑफिसर वहाँ पर मौजूद थे. मग त्या ठिकाणी तुमचं टायटल येईल. बघा, टायटल बरोबर मिडलमध्ये लिहायचं आहे. पर्यावरण रक्षणाची आगळीवेगळी दिंडी. अंडरलाईन करायची आहे तुम्हाला आमच्या वार्ताहराकडून. आणि त्यानंतर एक ओळ सोडून चाकण दिनांक 23 एप्रिल घटना झालेली आहे. आज घटना हुई है तो कल उसका रिपोर्ट देना है. म्हणजे 22 तारखेची घटना आहे आणि तुम्हाला ती 23 तारखेला द्यायची आहे. बघा, काल 22 एप्रिल जागतिक वसुंधरा दिनाचे औचित्य साधत पर्यावरण दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सरस्वती विद्यालयात त्या निमित्त वृक्षदिंडी वृक्षारोपणाचा कार्यक्रम अतिशय उत्साहात संपन्न झाला. वनाधिकारी माननीय श्री शशिकांतराव यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. तसेच विद्यार्थी आणि शिक्षकांच्या सहकार्याने वृक्षदिंडी आयोजित केली होती. वृक्षदिंडीत विविध फलक तयार केले होते. वृक्षदिंडीनंतर शाळेत एक सभा झाली. वनाधिकारी माननीय श्री शशिकांतराव यांनी पर्यावरणाचे महत्त्व समजावून सांगितले. वृक्षदिंडीमुळे सर्वांना पर्यावरणाचे महत्त्व कळले. पर्यावरण हाच आपला देव हे सर्वांच्या लक्षात आले. असा हा वसुंधरा दिन उत्साहात साजरा झाला. तो बच्चों, यहाँ पर फॉरेस्ट ऑफिसर शशिकांत राव इस प्रोग्राम को मौजूद थे. उनका नाम यहाँ आपको लिखना है. ये जो प्रोग्राम आहे, हा जो कार्यक्रम आहे वृक्षारोपणाचा, हा सरस्वती विद्यालयात त्यांच्या विद्यार्थी आणि शिक्षकांच्या सहकार्याने झाला. वृक्षदिंडी यानी उन्होंने रैली निकाली थी जिसमें नागरिकों को उन्होंने आह्वान किया कि पेड़ लगाओ पेड़ बचाओ. बरोबर की नहीं, पर्यावरणाचं रक्षण करा. बैनर लगाए थे और उन्हें घोष वाक्य दिए और शशिकांत राव इन्होंने रैली होने के बाद विद्यार्थियों को मार्गदर्शन किया. इस प्रकार भूतकाल के क्रियापदों का, अशा प्रकारे भूतकाळी क्रियापदांचा वापर करून ती बातमी तुम्हाला भूतकाळात लिहायची आहे. पेज नंबर 21 वर्कबुक का आप लोग को अच्छे राइटिंग में कंप्लीट करना है. वेल स्टूडेंट्स, पुन्हा एकदा आपण तिसऱ्या बातमी लेखनाची चर्चा करूया. आपके वर्कबुक का ही पेज नंबर 31 जो है, पान क्रमांक वर्कबुकचं जे 31 पेज आहे त्यामध्ये पण तुम्हाला शब्दांवरून बातमी तयार करा असा प्रश्न आहे. बघा, पुढे दिलेल्या सूचक शब्दांवरून बातमी तयार करा. दिलेले शब्द दिवाळी, फटाके, कचरा, प्रदूषण, पक्षी, प्राणी
इन शब्दों का इस्तेमाल करके आप लोग को अट्रॅक्टिव्ह न्यूज तयार करनी है. बातमी तुम्हाला भूतकाळामध्ये तयार करायची. म्हणून सर्वात प्रथम या ठिकाणी तुम्ही तुमचे एक टायटल या ठिकाणी तयार ठेवा. बघा या ठिकाणी मी लिहिलेलं आहे टायटल, प्रदूषणमुक्त दिवाळी पर्यावरणाचे रक्षण करी. आमच्या प्रतिनिधीकडून, इट इज अ व्हेरी कंपल्सरी वर्ड. भिवंडी दिनांक 10 ऑक्टोबर. आता ही जी घटना आहे ही 9 ऑक्टोबरची आहे आणि 10 ऑक्टोबरला तुम्ही ती न्यूज सांगता, म्हणजे भूतकाळात जमा झाले आहे. म्हणून यंदाची दिवाळी प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी होण्यासाठी दिनांक 9 ऑक्टोबर रोजी ज्ञानदीप विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विशेष कार्यक्रम राबवला होता. सकाळी विद्यार्थ्यांनी भिवंडी शहरात जागोजागी विविध प्रकारचे रंगीत सूचना फलक ठेवले होते. रंगीत सूचना फलक मीन्स बॅनर्स लगाए थे भिवंडी में जगह जगह. या फलकांवर फटाके वाजवा कमी, कचरा प्रदूषण टाळा तुम्ही, असे नागरिकांना आवाहन केले होते. यू यूज देअर स्लोगन्स सुटेबल विथ दॅट वर्ड्स क्वेश्चन्स. फटाक्यांच्या आवाजामुळे प्राणी पक्षी यांना भीतीदायक वातावरण निर्माण होते असेही त्यांनी सांगितले. सेकंड पॅरा, डोंट लिव्ह लाईन. पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र आले पाहिजे आणि प्रदूषणमुक्त दिवाळी साजरा केली पाहिजे असे विविध घोषवाक्य देऊन विद्यार्थ्यांनी जाहीर केले. अशा प्रकारे ज्ञानदीप विद्यालयाच्या विद्यार्थी व शिक्षकांच्या मदतीने हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. इस प्रकार बच्चों आप लोग को वो न्यूज़ भूतकाल में सही टाइटल के साथ, डेट, दिनांक के साथ आप लोग को भूतकाल के क्रियापदों का इस्तेमाल करके भूतकाळी क्रियापदांचा वापर करून तैयार करायची आहे. तो बच्चों आप लोग को यहाँ पर मैंने मराठी वर्कबुक का पेज नंबर 21, पेज नंबर 20, 21 और पेज नंबर 31, पान क्रमांक 20, 21 आणि 31, 20, 21 और 31 ये पेज आप लोग को अच्छे हैंडराइटिंग में बातमी लेखन का सवाल सॉल्व करके कॉपी करके यहाँ पर आप इस वीडियो के ज़रिए ये तीनों पेजेस आपको बातमी लेखन के सवाल सॉल्व करणे हैं आणि तुमचं वर्कबुक तुम्हाला कंप्लीट करायचं आहे. अशा प्रकारे मुलांनो भूतकाळात बातमी लेखन कसे केले जाते हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अभ्यासले. बातमी लेखनाचा हा प्रश्न तुम्हाला ऑप्शनमध्ये विचारला जातो, 5 गुणांसाठी विचारला जातो. हे बातमी लेखन 50 ते 60 शब्दात तुम्हाला लिहायचे आहे. थोडासा ज़्यादा लिखा तो भी चलेगा, थोडंसं जास्त लिहिलं तरीसुद्धा चालेल. आणि अशा प्रकारे आज आपण बातमी लेखन कसे करायचे हे या व्हिडिओद्वारे अभ्यासले. तुम्हाला हे बातमी लेखन नक्कीच समजले असेल. धन्यवाद. थँक यू सो मच. स्टे होम, स्टे सेफ.